नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत। आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत ती गजानन मते यांची आहे आणि आम्ही माणसं मातीचे या कवितेला आपण आज पाहणार आहोत। बघा कवी काय म्हणतायत। आम्ही माणसं मातीचे, आम्ही माणसं मातीचे, कोरभर भाकरीला टोले दिसन रातीचे। आम्ही माणसं मातीचे, मया हातावर पोट, सांजी आणा सांजी रांधा, बहेकल हे तंतर, खाया प्यायाचा होते बांधा, पाठ धरून पाठीले दोन्ही रडत बसावे, कोरभर भाकरीला टोले दिसन रातीचे। हातासंग इवा जवा चालू लागते मातीत, चुली संग दिवा तवा पेटू लागते रातीत। भर दिवसा पायरी स्वप्न पडते वातीचे, भर दिवसा पायरी स्वप्न पडते वातीचे, कोरभर भाकरीला टोले दिसन रातीचे। कास्तकार भाऊ महा कसा मले बी तजोते, तो खाते मरत खेपी मले मेल्यावर देते, त्याच्या गेलं की उशीत झटके मला ठसक्याचे। जय जवान जय किसान हाय घुमत हा नारा, विज्ञानानं या तोंडाचा कसा हिसकवला चारा। नाही पटून राहिलं आतड्याशी आतड्याचे, नाही कोणताच भत्ता सांगा कुठंच अयोग्य, पाचवीला पुचले गा मह्या नशिबाचे भोग। आसू भरल्या डोळ्यानं आम्ही कसे हो हसायचे, आसू भरल्या डोळ्यानं आम्ही कसं हो हसायचे, कोरभर भाकरीला टोले दिसन रातीचे, कोरभर भाकरीला टोले दिसन रातीचे। ही जी संपूर्ण कविता आहे ही पूर्णपणे शेतकरी आणि शेतमजूर यांचं दुःख, व्यथा व वेदना मांडणारी आहे। कवी म्हणतात की आमचं जगणं हे माणसासारखं नाही, आम्ही मातीच्या माणसं आहोत, आम्ही मातीत जगणारे माणसं आहोत, काबाड कष्ट करणारे माणसं आहोत आणि आम्ही माणसं मातीची आहोत। मग मातीची माणसं आहे तरीसुद्धा आम्हाला भावभावना आहेत, तुमच्यासारखंच सुख आनंद आम्हाला पण अनुभवायचं आहे, जगायचं आहे, परंतु आमच्या वाट्याला हे येतच नाही। कारण आमचं सगळी जी ऊर्जा आहे ती खर्च होते कोरभर भाकर मिळवण्यासाठी, आणि जे आम्ही शेतातून पिकवतो याच्यावरती तुम्ही तुमचं जगणं ऐशोआरामात जगत असता, चांगलं पाच पक्वान्न करून खात असता। आम्हाला मात्र कोरभर भाकरीसाठी आयुष्यभर टोले घ्यावे लागतात, दिवस रात्र काबाड कष्ट करावे लागतात। आमचं पोट हातावरती असतं, सकाळी मजुरी करायची तर आमची रात्री चूल पेटते। जर आम्ही रात्री मजुरी केली, दिवसभर मजुरी केली नाही तर रात्री आम्हाला खायला मिळणार नाही याची आम्हाला पूर्णतः जाणीव असते। परंतु आता दिवसभर मजुरी करूनही आमची बऱ्याचदा रात्रीला चूल पेटत नाही, कारण सगळंच तंत्र बिघडलं आहे आणि मग आमच्या लेकरांना उपाशी झोपण्याची वेळ येते। पाठीला पाठ लावून पती पत्नी दोघं रडत असतात आणि मुलं व्यथित झालेले असतात, मुलं रडत असतात, भुकेने आकांत करत असतात। दिवसभर हातासोबत ज्यावेळेस विळा चालत असतो, विळ्याने काम घरून आणल्या जात असतं, त्याच वेळेस संध्याकाळला आमची चूल पेटते, आमच्या घरामध्ये दिवा लावला जातो, आमच्या घरामध्ये प्रकाश पडतो आणि आम्हाला या दिवसभर या रात्रीच्या तो दिवा लागेल आणि रात्री आम्हाला काहीले तरी खायला भेटेल हे स्वप्न आम्हाला जणू काही दिवसासुद्धा पडत असतात। आमचा आता जो कास्तकार भाऊ आहे, आता या ठिकाणी मजूर त्याची भावना व्यक्त करत आहे की जो कास्तकार आहे, शेतकरी आहे, यालासुद्धा अशाच प्रकारची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि मग तोच जर उपासमार असेल, तो आमचा मालक, तोच जर उपाशी असेल तर आम्हाला तो पोटभर कसं देणार, आणि त्याला पोटभर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमच्यापर्यंत ते पोचत नाही, आणि त्याला पोटभर मिळेपर्यंत तो खाते मरते खेपी, त्यालाच ते मरता मरता मिळत आहे आणि मले मेल्यावर देते आणि तो त्याला मेल्यावर जणू काही देत आहे। अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याच्या गेल्या की उशीत, आता या ठिकाणी त्याच्या उशीत जाणं म्हणजे जर आपण काही जेवण करत आहोत आणि आपल्या जेवता जेवता आपण बोलतो आणि बरेचदा मग आपल्याला ठसका लागतो, असं घरात आजी वडीलधारी असतील तर ते काय म्हणतात, तुझं अन्न हे उशीत गेलं, कुशीत गेलं, अशा प्रकारे संबोधतात। मग हे अन्न हे जे आहे हे श्वासनलिकेत जातं आणि मग आपल्याला ठसका लागतो। या ठिकाणी कवी म्हणतायत की शेतकऱ्याचं जो अन्न आहे हे त्याच्या उशीत जर गेलं
तर ठसका त्याला लागत नाही, ठसका त्या मजुराला लागत असतो. अशा प्रकारे यांचं जीवन हे एकमेकांवर इतक्या मोठ्या प्रमाणावर आधारित आहे. म्हणून शेतकरी सुखी तर शेतमजूर हा सुखी राहू शकतो, कामगार मजूर वर्ग हा आनंदी राहू शकतो. जय जवान जय किसान हा नारा फक्त नारा देण्यासाठी आहे, कारण या विज्ञानानं आमच्या तोंडचा घास मात्र पळवलेला आहे. आमच्या तोंडी आता चारा उरला नाही आणि आम्हाला निवारासुद्धा राहिला नाही. आणि आमचं आता आमच्यासोबतच पटत नाही. एकतर स्वतःसोबत पटत नाही आणि दुसरं दिलं आहे की आतड्यासोबत पटत नाही. म्हणजे दोन भावांचं, एका आईच्या उदरामध्ये राहिलेल्या दोन भावांचं पटत नाही. आणि इतकंच काय तर आमचं स्वतःसुद्धा आता स्वतःसोबतच आंतरिक संघर्ष सुरू आहे. स्वतःला समजून घेणं आम्हाला शक्य होत नाही. जगणं काय आहे, जन्म आणि जीवन काय आहे हे सुद्धा आम्हाला आता कळणं, जगण्या मरण्यातलं अंतरही आम्हाला कळणं आता शक्य होत नाही आहे किंवा आम्हाला समजत नाही आहे. अशी परिस्थिती, बिकट परिस्थिती आमच्यावर बेतलेली आहे. आम्हाला कोणत्याच प्रकारचा भत्ता नाही, पेन्शन नाही, कुठल्या प्रकारचं बोनस आम्हाला मिळत नाही. आमच्यासाठी कुठलाच आयोग काम करत नाही. हे दारिद्र्य जे आहे, हे नशिबाचे भोग आमच्या पाचवीला पुजले आहेत. सरकार कुठलंही येऊत, वेगवेगळ्या प्रकारचे अधिवेशनं घेतल्या जातात, निवडणुकी अगोदर जाहीरनामे दिले जातात, परंतु त्याचा आमचा काही संबंध उरत नाही. आमचं भोग आमच्या पाचवीला पुजल्या गेलेले आहेत आणि आमच्या डोळ्यामध्ये सदैव आसू आहेत. आणि या आमच्या आसू असलेल्या डोळ्यांनी तुम्ही आम्हाला हसा असं सांगत आहेत, तर ते कसं शक्य आहे? डोळ्यात अश्रू असताना आमच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य कसं असू शकेल? अशा प्रकारचा कवी या ठिकाणी प्रश्न करत आहेत. आणि हा ज्वलंत सामाजिक प्रश्न आहे. या प्रश्नाकडे आपलं लक्ष कवी खेचू इच्छितात किंवा आजचा जो तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून योग्य त्या उपाययोजना करून आपलं जे जगणं आहे हे सुसह्य करावं, या आशयाची ही एकंदरीत कविता आहे. धन्यवाद.